नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात उद्भवलेल्या अभूतपूर्व राजकीय पेच प्रसंगावर आणि त्याला जोडून उद्भवलेल्या घटनात्मक पेचावर आपण बातचीत करणार आहोत ज्येष्ठ विधिज्ञांसोबत. पण तत्पूर्वी एक ब्रेकिंग बातमी आली आहे. संजय राऊतांना ईडीचं समन्स. संजय राऊतांना ईडीचं समन्स मिळालेलं आहे. मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. राजकीय पेच प्रसंगात संजय राऊत यांची मोठी अडचण झाली आहे. पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या. अनिल परब यांची या राजकीय संकटामध्ये सातत्यानं चौकशी सुरू असताना संजय राऊत यांना ईडीचं समन्स मिळाले. मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पत्राचाळ प्रकरणी राऊतांना हे समन्स पाठवले गेले. याही अगोदर राऊतांना याच प्रकरणात ईडी कडून चौकशीच्या जाळ्यात ओढलं गेलं होतं. ईडीनं समन धाडल्याची माहिती समोर येते आहे. संजय राऊत यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर कारवाई होणार असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय. मात्र संजय राऊत यांनी आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातल्या अभूतपूर्व राजकीय पेच प्रसंगावर, राजकीय संकटावर आणि त्याला जोडून उद्भवलेल्या घटनात्मक पेचावर आपण चर्चा करणार आहोत. नागपूरहून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ विधिज्ञ आणि नागपूर विधी विभागाचे माजी प्रमुख डॉक्टर अशोक पावडे आणि सोबतच आमच्यासोबत नवी दिल्लीहून ज्येष्ठ पत्रकार जोडले गेलेले आहेत सुनील चावके. या दोघांचंही मी आपलं स्वागत करतो जय महाराष्ट्र मध्ये. पण आधी काही बोलण्यापूर्वी आणि विश्लेषण करण्यापूर्वी आपण पाहणार आहोत या संदर्भातली सर्वोच्च न्यायालयातली आणि मुंबई उच्च न्यायालयातली एक महत्त्वाची बातमी. त्यानंतर चर्चेला सुरुवात करूया. सर्वोच्च न्यायालयात या संपूर्ण प्रकरणावर सोमवारी सुनावणी अपेक्षित आहे. पाहूया संदर्भातली बातमी. विधानसभा उपाध्यक्षांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आव्हान प्रत्याव्हान आपल्याला दिसते. कायदेशीर लढाईला सुरुवात झालेली आहे. निलंबनाच्या संभाव्य कारवाईला शिंदे गटाकडून आव्हान देण्यात आलंय. तर अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचं न्यायालयात आव्हान. विधिज्ञ हरीश साळवे शिंदेचे वकील आहेत. तर कपिल सिब्बले शिवसेनेची बाजू मांडणार आहेत. त्यासोबत आणखी एक वकील त्यांच्या सोबतीला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बंडखोर आमदारांच्या गटानं दाखल केलेल्या याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते पटकन पाहूया. शिंदेंचा याचिकेतील दावा, बंडखोर आमदारांनी मविया सरकारचा पाठिंबा काढला. शिवसेनेच्या 38 बंडखोर आमदारांनी मविया सरकारचा पाठिंबा काढला. मवियाकडून विधानसभा उपाध्यक्षांचा दुरुपयोग सुरू असल्याचा याचिकेत दावा करण्यात आलेला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आलेली आहे. विधानसभा उपाध्यक्ष कार्यालयाचा दुरुपयोग राज्य सरकारने सुरू केला असल्याचा आरोपही केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली गेलेली आहे. अर्थात त्या याचिकेतला मुद्दा वेगळा आहे. मात्र त्या अनुषंगानं आणखी काही जर मुद्दे सुनावणीच्या दरम्यान येत असतील तर त्याचा विचार सुद्धा हा मुंबई उच्च न्यायालयाला करावा लागणार आहे. काय मुद्दे आहेत आपण आधी पाहूया. बातमी पाहूया मुंबई उच्च न्यायालयाच्या संदर्भातली. शिंदे गटाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका. शिंदे गटाला मुंबईत परतण्याचे आदेश द्यावे. याचिकेत केली मागणी. मुंबईत परतून कार्यभार सांभाळण्याचे आदेश द्यावे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी ही याचिका दाखल केली आहे. पुन्हा एकदा ज्येष्ठ विधिज्ञ डॉक्टर अशोक पावडे
आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके नवी दिल्लीहून जोडले गेले. दोघांचंही मी स्वागत करतो. डॉक्टर पावडे, मला एक सांगा की आता सगळ्या या संपूर्ण राजकीय पेच प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला साधारणतः काय वाटतं? सर्वोच्च न्यायालयात याचिका आहे, कधीही केव्हाही ती सुनावणीला येऊ शकते. खरं म्हणजे जे मुद्दे आज आमच्या सगळ्यांच्या मनात आहे किंवा रोज आपण न्यूजपेपर वाचतोय ते आता सुप्रीम कोर्टामध्ये रेज केलेले आहे. पॉईंट नंबर 1 की ज्या 16 आमदारांना नोटीस दिलाय डेप्युटी स्पीकर, त्या डेप्युटी स्पीकरने नोटीस अवैध आहे की नाही याची तयारी आहे. तो नोटीस क्लिअरली 7 दिवसाच्या द्यायला पाहिजे होता, तो 48 तासातच दिलेला आहे. हा एक पॉईंट त्यांनी रेज केलेला आहे. डेप्युटी स्पीकर यांच्यावर स्वतः अविश्वासाचा ठराव आणलेला असताना ते स्पीकर म्हणून कसे काय राहू शकतात हा सुद्धा त्यात इश्यू त्यांनी घेतलेला आहे. हे सर्व मुद्दे आज आहे. पण या सगळ्या भांडणामध्ये मला पण स्पीकरला म्हणजे स्पीकर ज्या वेळेला विधानसभा अध्यक्ष जेव्हा आसनस्थ नसतात, आपल्या जागेवर नसतात, तेव्हा त्यांनी तो कार्यभार दुसऱ्याला सांभाळायला दिलेला असतो. आणि त्या अधिवेशनाच्या काळामध्ये म्हणजे सदनामध्ये जो तास सुरू असतो त्या तासामध्ये जे जे काही करण्याचे अधिकार आहेत स्पीकरला ते सुद्धा डेप्युटी स्पीकर किंवा विधानसभा उपाध्यक्ष करतच असतो. मग जर अध्यक्ष नसतील तर विधानसभा उपाध्यक्षांनी जे निर्णय घेतले किंवा जी कारवाई घेतली ती गैर कशी म्हणता येईल? म्हणजे कायदा काय सांगतो? ऍक्च्युअली जस्ट आय हॅव नॉट फिनिश माय पॉइंट. डेप्युटी ऍक्च्युअली स्पीकर नाही आहे म्हणून डेप्युटी स्पीकर काम करतोय, बरोबर आहे. डेप्युटी स्पीकरला कुठल्याही कॉम्पिटंट कोर्टनी डिस्क्वालिफाय केलेलं नाही आहे किंवा ज्यांनी डिस्क्वालिफाय करायला पाहिजे ऑथॉरिटीने त्यांनी डिस्क्वालिफाय केलेलं नाही आहे. पण तो मुद्दा आजच्या पिटिशन मध्ये रेस केलेला आहे हे म्हटलं आहे मी. माहितीये का, हे सगळे इश्यू आता सुप्रीम कोर्टात गेलेले आहे. काय आहे की लिमिटेड गव्हर्नमेंट हे त्या काळासाठी म्हणजे 5 वर्षाच्या काळासाठी राहिलं पाहिजे, हे एक घटनात्मक त्याची पार्श्वभूमी आहे. आणि आज असा पेच प्रसंग झालाय की आमचं पूर्ण गव्हर्नमेंट डिस्टेबलाइज झालेला आहे. जो ग्रुप फुटून गेलेला आहे त्या ग्रुपला दोनच ऑप्शन आहे, एक तर मर्ज व्हा किंवा ग्रुप तयार करा. मर्ज व्हा म्हणजे ऑब्विसली या पॉलिटिकल पार्टीचा यात इंटरेस्ट आहे गव्हर्नमेंट फॉर्म करायचा, त्या पॉलिटिकल पार्टीमध्ये ते मर्ज होणार नाही कारण त्यांची संख्या खूप आहे. त्यांना एक इंडिपेंडेंट आयडेंटिटी पाहिजे या ग्रुप म्हणून आणि ते सेक्शन 4 प्रमाणे होईल. हा इश्यू आहे अगदी. आणि या दरम्यानच्या काळामध्ये 16 आमदारांना नोटीस दिलेला आहे डिस्क्वालिफिकेशन. होय. तर हा डिस्क्वालिफिकेशन लिगली बरोबर आहे की नाही आहे हा इश्यू आता सबज्युडाइज झालेला आहे. अगदी. त्याच्यातलं एकमेव कारण आहे की 7 दिवसाच्या नोटीस ऐवजी 48 तासाचा नोटीस दिला. आता हे लोक महाराष्ट्रात नाहीये बरं का, ते गेले आहे आसाम मध्ये. बरं झालं कोणी फॉरेन मध्ये गेलेले नाहीये. म्हणजे हा नोटीस केव्हा इम्प्लिमेंट झालाय इट इज अ क्वेश्चन ऑफ मार्क. आफ्टर ऑल नोटीसचा अर्थ काय आहे की त्याच्या नॉलेज मध्ये गोष्ट आली की नाही आणि ती नोटीस मिळाल्यावर त्याला सफिशियंट अपॉर्च्युनिटी मिळाली की नाही. दॅट इज ओनली ऑब्जेक्ट ऑफ द नॅचरल. बरोबर बरोबर. ऑल ऑप्शन्स आर क्वाइट ओपन फॉर द कोर्ट. अगदी अगदी मी तुमच्याकडे येतोच कारण कायदेशीर मुद्दे तुमच्याकडूनच समजून घ्यावे लागणार आहेत. मी सुनील चावके यांच्याकडे जातो. नवी दिल्लीहून गुगल मीटच्या आधारानं आमच्याशी जोडले गेलेले आहेत. जो कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस निर्माण झाला, घटनात्मक पेच 2003 मध्ये अँटी डिफेशन लॉ पक्षांतर बंदी कायद्यामध्ये जी अमेंडमेंट झाली, जी सुधारणा झाली, त्याला घेऊन गेल्या 2 दिवसांमध्येच फक्त चर्चा होते. त्या अगोदर हे मुद्दे राजकीय नेत्यांच्या लक्षात आले नव्हते का? त्याला अनुसरून काही नवी दिल्लीतली काही नवी चर्चा? असं आहे की हे मुद्दे जेव्हा घटनात्मक पेच निर्माण होतात तेव्हाच त्याचं दखल घेतली जाते. त्या बाबतीत कुठलीही सतर्कता राजकीय पक्ष दाखवत नाही आणि गाफील राहतात आणि या बाबतीतले जे न्यायालयाचे निकाल आहेत ते परस्पर भिन्न आणि वेगवेगळे आहेत आतापर्यंत. त्याचा फायदा जो सत्तेत असेल किंवा जो जास्त जोरदारपणे आपलं प्रतिपादन करू शकतो न्यायालयापुढं त्याला मिळणार आहे. तर अशा परिस्थितीत मला असं मी सुरुवातीपासूनच म्हणत आलेलो आहे की महाविकास आघाडी सरकार यांनी म्हणजे कायदेशीर बाबींच्या बाबतीत ते अतिशय गाफील राहिले सुरुवातीपासूनच आणि त्यांनी जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवलेली आहे. जर कायद्याचा विचार करून सगळ्या सूक्ष्म गोष्टी, आपण 3 पक्षांचं सरकार चालवतो आहे आणि त्यात अशा गोष्टी येणारच आहेत, उद्भवणारच आहेत, याची पहिलेच जर
त्यांनी जर जाणीव ठेवून काम केलं असतं आणि कायद्याच्या आघाडीवर जर ते भक्कमपणे उभे राहिले असते तर कदाचित ही परिस्थिती आली नसती. पवार असताना तर सुद्धा हा दोष हा पवार असताना देखील हेच परिस्थिती आहे, कारण त्याच्यातले जे परस्पर विसंगत त्यांचेच सहकारी आहेत. म्हणजे ह्या सरकारमध्ये झारीतले शुक्राचार्य किती आहेत हे आता मोजायला पाहिजे त्यांनी सत्ता गेल्यानंतर, की कोण कोण होते. आता परत सत्ता येण्याची शक्यता वाटत नाही, पण निदान तेवढं तरी समाधान की आपल्याला कोणी दगा दिला. तर त्यात सगळी नोकरशाही आणि लिगल जी त्यांची सल्ला देणारे जे लोक आहेत त्यांचाही समावेश आहे. त्यांची माहिती बाहेर कशी जाते ही पण एक मोठी गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आता विचार करायला पाहिजे. स्वतःला फार चाणक्य समजून आपल्या याच्यात राहणं, वावरणं, तोऱ्यात वावरणं हे काही म्हणजे सरकार किंवा सत्ताधाऱ्यांचं हे चांगलं लक्षण नाहीये. त्यांनी सतत सतर्क राहायला पाहिजे आणि या आघाडीवर ते पूर्णपणे गाफील राहिले यात काही शंकाच नाही. पडद्यावर एक ब्रेकिंग पाहूया. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला. तुमच्या दोघांसाठीही तो पाहणं अत्यंत गरजेचे. मुख्यमंत्र्यांनी खाती बदलवलेली आहे. एका मागोमाग एक निर्णय घेत आहेत. कायदेशीर लढाई लढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांकडून बंडखोर आमदारांच्या खात्यांचं मंत्र्यांचं फेरवाटप करण्यात आलेलं आहे. एकनाथ शिंदेंचं खातं सुभाष देसाईंकडे, तर गुलाबराव पाटलांचं खातं अनिल परबांकडे गेलंय. तर बच्चू कडू यांचं खातं हे अदिती तटकरेंकडे गेलेलं आहे. एकनाथ शिंदेंचं खातं सुभाष देसाईंकडे, उदय सामंत यांचं खातं आदित्य ठाकरेंकडे, दादा भुसेंचं शंकरराव गडाख यांच्याकडे, तर गुलाबराव पाटलांचं खातं अनिल परबांकडे गेलेलं आहे. बच्चू कडू यांचं खातं अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं होतं. बच्चू कडू हे शिवसेनेचे सहयोगी नेते होते. सहयोगी त्यांचा प्रहार हा पक्ष होता. जनहिताची कामे अडकू नये म्हणून निर्णय घेण्यात आलेला आहे. अर्थात अनेक मंत्री अजूनही बाकी आहेत. त्यांची खाती सुद्धा बदलवणं बाकी आहे. पुन्हा एकदा मी ऍडव्होकेट डॉक्टर अशोक पावडे यांच्याकडे जातो आहे. पावडे साहेब, आता पुढे काय होऊ शकतं? सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी अजून सुरू झालेली नाही. मुंबई उच्च न्यायालयात जी याचिका आहे ती एका वेगळ्या उद्देशासाठी आहे की त्या सर्व आमदारांनी त्या मंत्र्यांनी परत यावं, परत येऊन आपला कार्यभार सांभाळावा. कारण हा सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी केलेली याचिका सामाजिक दृष्टिकोनातून केलेली, अर्थात त्यात काही राजकारणाशी आणि त्याच्या पेचप्रसंगाशी संबंध नाही, बंडखोरीशी तर अजिबातच नाही. नवीन काही सांगण्यासारखं की अशा प्रकारच्या ज्या वेळा याचिका येतात, मला आठवतं विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सुद्धा पेच प्रसंग असाच उभा ठाकला होता. राणे हे विरोधी पक्ष नेते होते. काही आमदार फोडण्याचा प्रयत्न केला गेला होता. सचिन अहिर, जितेंद्र आव्हाड यांनी काही याचिका केल्या होत्या. त्या वेळेला ते प्रतोद म्हणून काम पाहत होते. आणि हा सगळा मामला, सगळं प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात जाण्याऐवजी ते मुंबई उच्च न्यायालयात गेलं होतं. विधिमंडळ मोठं, विधानसभा मोठी की कायदा मोठा, मुंबई उच्च न्यायालय मोठं, या प्रकारचा सुद्धा प्रश्न हा या निमित्तानं उभा ठाकला होता. काय सांगाल? मुद्दा असा आहे मनोज की मला जर विचारलं की राज्य कोणाचं आहे तर मी नेहमीच म्हणतोय राज्य कायद्याचं आहे. आणि कायद्याचं राज्य जेव्हा आम्ही आमच्या देशामध्ये म्हणतो तेव्हा ते घटनेप्रमाणे चालायला पाहिजे. आणि नेमका आज घटनात्मक प्रसंग निर्माण झालेला आहे आणि स्टेबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट इज नाउ हायली क्वेश्चनेबल. कारण हे 38 आमदार जे आज आसामला गेलेले आहेत त्यांच्या म्हणजे असण्यावर आणि नसण्यावर या देशाचा, या पर्टिक्युलरली या महाराष्ट्र सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. मुद्दा हा आहे की मुख्यमंत्र्यांनी आज खाती बदलली. मुख्यमंत्र्याचे प्रिरॉगेटिव्ह आहे, मुख्यमंत्री केव्हाही कोणाची खाती बदलू शकतो, केव्हाही विदाऊट नोटीस खाती बदलू शकतो. बिलकुल राईट आहे. ऑब्व्हियसली कोणीही विचार करेल की आजच त्यांनी का खाती बदलली, तर त्याचा अल्टिरियर मोटिव्ह आहे. तर अल्टिरियर मोटिव्ह कोणाचा नाही आहे आज, कुठली पॉलिटिकल पार्टी अल्टिरियर मोटिव्ह आहे. आणि हे पत्रकारापेक्षा अधिक कोणाला जास्त चांगलं माहिती आहे. मुद्दा असा आहे की राजकीय खेळी लोकांच्या आणि एका चांगल्या चालत असलेल्या सरकारचा बळी देऊन जाऊ नये हे आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं. जे चांगलं सरकार आहे ते चालत असताना केवळ तुमच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी, केवळ तुमच्या वैयक्तिक उत्थानासाठी, आणि त्यात पब्लिक इंटरेस्ट काय आहे त्याच्यामध्ये
या पब्लिक इंटरेस्टचं कारण देऊन जर तुम्ही डिफेक्ट होतो सर, त्याची तर कारण दिलंच जात नाहीये. मला हे म्हटलं, मला ते म्हटलं, मला इथं अकोमोडेट नाही केलं, मला तिथे अकोमोडेट नाही केलं, आमचं इथे ऐकून घेत नाही, आमचं तिथे ऐकून घेत नाही. अर्थात हा राजकीय मुद्दा झाला. जनतेची बाजू मांडताना एक वकील म्हणून, ज्येष्ठ वकील म्हणून तुमच्या मनामध्ये हा मुद्दा येणं अगदी स्वाभाविक आहे. मी मुद्दा विलासराव देशमुखांच्या काळामध्ये पेचप्रसंग उभा झाला होता. विधानसभा मोठी की मुंबई उच्च न्यायालय मोठं, कोण कुणाच्या अधिकार क्षेत्रात दखल देऊ शकतं या संदर्भातली चर्चा होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्याऐवजी उच्च न्यायालयात जाणं आवश्यक होतं. कायदा काय म्हणतो? बरं, मी याच्यावर 2 मिनिटं सांगतो. 2 इश्यूज असे आहे. एक प्रिव्हिलेजेस ऑफ द पार्लमेंट आहे, म्हणजे प्रिव्हिलेजेसला मराठीमध्ये मला एक्झॅक्टली शब्द येत नाही, हक्कभंग म्हणतात त्याला. त्या इश्यूवर कोर्ट इंटरफिअर करत नाही. त्याचप्रमाणे आता स्पीकरला इथे डिस्क्वालिफायचा अधिकार दिलेला आहे. सेक्शन 7 जो आहे अँटी डिफेक्शन ऍक्ट शेड्यूल 7 मध्ये डिसिजन ऑफ द स्पीकर इज फायनल म्हटलंय. परंतु त्याला वन ऑफ द स्टेटनी रॅटिफाईड न केल्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्याला अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं आहे. समजा त्यांनी फायनल जरी म्हटलं असतं तरी सुप्रीम कोर्टाने ते मॅटर एंटरटेन केलं असतं, कारण ज्युडिशियल रिव्ह्यू कधी बार करू शकत नाही. ज्या घटनेनं तुम्हाला सार्वभौमत्व दिलेली आहे, प्रिरोगेटिव्ह दिलेला आहे, त्याच घटनेने तुम्हाला फंडामेंटल राईट दिलेला आहे. म्हणजे आमदाराला, खासदाराला आणि नागरिकांना फंडामेंटल राईट दिलेले आहे. त्यांचे फंडामेंटल राईट जेव्हा व्हायोलेट होते कुठल्या यांनी, तर त्याला ते चॅलेंज करता येतात. केशव सिंगच्या केसमध्ये प्रिव्हिलेजेसच्या मध्ये असाच इश्यू झाला होता 1970च्या दरम्यान मध्ये, की त्यांनी प्रिव्हिलेज म्हणजे कंटेम्प्ट केला की नाही, त्यावर सुप्रीम कोर्टाने क्लिअरली लिहिलं आहे का प्रिव्हिलेजच्या इश्यू मध्ये आम्ही इंटरफिअर बिलकुल करणार नाही, किती शिक्षा देता करणार नाही. पण तो जर आला, त्यांनी जर म्हटलं की आमचं फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन झालंय, मला ऐकून घेतलं नाही, मला बोलवलं नाही, परस्पर शिक्षा दिली, शिक्षा देताना मला विचारलं नाही, तर हे दरवाजे नेहमी ओपन आहे. त्याचप्रमाणे जर स्पीकरने ही बरोबर कारवाई केली नाही, आता सुनील जावकीने बरोबर म्हटलंय की यांचं अज्ञान जे आहे ते आहे, की जर कारवाई बरोबर करेल नाही तर केवळ या टेक्निकल डिफेक्टनी एखादी पूर्ण ऍक्शन क्रॅश होऊ शकते. मूळ मुद्दा बाजूला राहतो. कंटेम्प्ट केला का नाही हा मुद्दा बाजूला राहतो. डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा बाजूला राहतो बरेचदा. आणि मूळ मुद्दा काय होतं की टेक्निकल ग्राउंडवरच बरेचदा केसेस हारल्या जातात. आणि त्यामुळे टेक्निकल ग्राउंड जर केसेस जर हारायचं नसेल तर आपली तयारी चांगली पाहिजे. अँटी डिफेक्ट तुम्ही लेजिस्लेटर आहे ना, मी सुनील चावके यांच्याकडे जातो. ऍडव्होकेट अशोक पावडे. सुनीलजी, राष्ट्रीय स्तरावर काही अशी प्रकरण आहेत जी गाजली, खास करून व्यंकय्या नायडूंनी जे निलंबन केलं ते शरद यादव, लालू प्रसाद यादव यांच्या रॅलीमध्ये फक्त गेले म्हणून सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली होती. असे काही राष्ट्रीय काही प्रकरण आहेत का ज्याला जोडून या सुनावणीमध्ये काही मुद्दे पुढे येऊ शकतात? नाही, असे अनेक प्रकरण आहेत, असतील ते त्याचे दाखले दिले जातील न्यायालयासमक्ष. पण न्यायालयाचं जे कोर्टाचं इंटरप्रिटेशन प्रत्येक वेळी बदलत असते. म्हणजे जसं वेगवेगळ्या प्रकरणात वेगवेगळं इंटरप्रिटेशन केलं जातं, तर त्याचा फायदा फार काही याच्यात मिळेल असं मला वाटत नाही सत्ताधारी आघाडीला. त्यांनी जे एक म्हणजे भक्कम एक आपली तटबंदी उभारायला पाहिजे होती कायद्याच्या दृष्टीने, ती करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत. आणि त्याचा त्यांना आता ह्या कोर्टाच्या लढाईत त्यांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात ते त्यांचे वकील आणि त्यांची बाजू, त्यांचे मुद्दे हे सगळं एक वेगळा विषय आहे. पण ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण पुढे चाललेलं आहे त्याच्यातून आता हे तुम्ही राजकीय दृष्ट्या जी लढाई गमावलेली आहे ती न्यायालयात जिंकण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न ठरू शकतो. अगदी मी तुमच्याकडे येईल. ऍडव्होकेट असीम सरोदे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं याचिका केली. असीम सरोदे, खूप स्वागत आहे आपलं. याचिकेतले मुद्दे कोणते आणि याचिकेत या व्यतिरिक्त आणखी काही भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांची असू शकते का? सगळी राजकीय चर्चा होत असताना आणि कायदेविषयक किंवा घटनात्मक पेच प्रसंग डिस्कस होत, लोकांचे प्रश्न मात्र दुर्लक्षित राहत आहेत. अशा अर्थाने ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातले म्हणजे मुंबई, पुणे, बुलढाणा इथले अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि तत्वज्ञ यांच्यातर्फे याचिका दाखल केलेली आहे. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की भारतीय संविधानाच्या शेड्यूल 3 नुसार
मंत्र्यांनी शपथ घेतलेली असते आणि त्या शपथीमधला महत्वाचा भाग आहे की आम्ही आमच्या ड्युटी प्रती म्हणजे कर्तव्यांप्रती सजगतेने काम करू आणि नेहमी कर्तव्यांवर हजर राहू. दुसरा एक साधा नियम असतो की जेव्हा कोणताही मंत्री हा बाहेरगावी जाणार असतो, अनऑफिशियल लीव्हवर जाणार असतो, तेव्हा त्यांनी त्याच्या संबंधित सचिवांना त्याबद्दलची माहिती दिली पाहिजे, मुख्यमंत्र्यांना माहिती दिली पाहिजे आणि नंतर त्यांनी गेलं पाहिजे. असं कोणतंही कायदेशीर प्रक्रिया किंवा आवश्यक त्या नियमांचं पालन न करता हे मंत्री निघून गेलेले आहेत. ते राजकीय कारणांसाठी गेलेले आहेत हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे. पण या पार्श्वभूमीवर हे पाहायला पाहिजे की नगर विकास मंत्रालय हे महत्वाचं खातं आहे. पावसाळ्याच्या काळामध्ये सगळ्या शहरांमध्ये पाणी तुंबण्यापासून तर अनेक समस्या, आपत्कालीन परिस्थिती उद्भवत असते. अशा वेळेस काही महत्वाचे निर्णय घेणं, त्यासाठी सह्या घेणं, त्यासाठी आवश्यक असते. शिक्षणाच्या संदर्भात पण तोच मुद्दा आहे. दादा भुसे त्यांच्या पण संदर्भात हा मुद्दा आहे. अगदी अगदी असीम, खूप धन्यवाद. आपले कृषी मंत्री आणि कृषी राज्यमंत्री दोन्ही महत्वाचे नेते हे आसाममध्ये गुवाहाटीमध्ये शेतीमातीचे प्रश्न ऐरणीवर येत असताना आणि अनेक महत्वाचे निर्णय या प्रसंगी घेण्याची गरज असताना आणि उद्या भविष्यात जर खूप मोठा पाऊस आला तर सांगली, कोल्हापूर आणि कोकणामध्ये त्याचा फटका बसू शकतो आणि त्यावेळेला उदय सामंत यांच्यासारखे एक मोठे मंत्री सुद्धा शिंदेच्या गटात जाऊन पोहोचलेले आहेत. 2003 ला ऍडव्होकेट पावडे जो अँटी डिफेक्शन लॉ मध्ये अमेंडमेंट करण्यात आली होती, पक्षांतर बंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती, ज्यावर टिप्पणी सुनील चावके यांनी मगाशी केली. मला सांगा, हे अमेंडमेंट, ही झालेली सुधारणा ही शिंदे गटांसाठी त्रासदायक ठरू शकते? त्यांना दोन ऑप्शन आहे. एक तर मर्जर, जे ते वापरणारच नाही, करणार नाही. मर्जर म्हणजे ऑब्व्हियसली काय बीजेपी मध्ये थोडे जाणार आहे. ते तर शिवसेनेवर क्लेम करत आहे. आता शिवसेनेवर क्लेम करणं हा त्याच्या अंतर्गत पार्टीचा इश्यू आहे, समजलं का? ते वेगळी लढाई आहे. त्यामुळे आणि त्यांना फक्त एक ग्रुप फॉर्म करावा लागेल आणि ग्रुप जर फॉर्म त्याला करायचा असेल तर त्या ग्रुपला त्यांना नाव द्यावं लागेल आणि तेव्हाच ते सर्वाईव्ह होती. पण मला सांगा, प्रहार पक्ष आहे जो बच्चू कडू यांचा आहे, भाजपमध्ये ते जाणार नाहीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राऊत म्हणजे यांचे शिंदे समर्थक जे शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा विचार जिवंत ठेवायचा आहे, तो काही प्रहार पक्षामध्ये जाऊन जिवंत ठेवता येणार नाही. भलेही बच्चू कडू हे पूर्वीचे शिवसैनिक होते, तिथले काही पदाधिकारी होते. मग राहिला प्रश्न, आता त्यांची मनसेसोबत बातचीत झाली राज ठाकरे यांच्यासोबत, तर एक बातमी अशी येते म्हणजे संजय राऊतांनी त्यावर टिप्पणी केली की ते म्हणाले की जर मनसेचा मुख्यमंत्री झाला तर आम्हाला आवडेल. असा सगळा गोंधळ सुरू आहे. म्हणजे काही गोष्टी अगदी काही स्पष्ट होत नाहीये. स्पष्ट म्हणजे कसं, ते पॉलिटिकल पार्टी पाहिजे ना, त्याच्यामध्ये मर्ज करणार आहे. पहिले तुम्ही रेकग्नाइज पार्टी पाहिजे ना ती, तेव्हाच त्याच्यात मर्जर होईल ना. हा इश्यू आहे त्याच्यामध्ये. अदरवाइज तो ग्रुप होईल. प्रहारचा जो शब्द वापरला, प्रहार इज नॉट अ पॉलिटिकल पार्टी, सो देर इज नो क्वेश्चन ऑफ मर्जर इन द प्रहार. हे लोक काही खूपच म्हणजे काय एकदम स्टेटमेंट देऊन जातात, नंतर विचार करतात. म्हणजे या राजू शेट्टी यांचा पक्ष आणि बच्चू कडू यांचा पक्ष ही संघटना आहे, पक्ष नाही. नाही, ते कुठला पक्ष थोडा आहे. प्रहार आहे काय पक्ष आहे का ते? पण संघटनेचे आमदार विधानसभेत जाऊ शकतात. हो, आता त्याला काय होईल की त्याच्यामध्ये कसं पहिले स्प्लिट शब्द होता कुठे त्या अँटी डिफेक्शन ऍक्ट मध्ये, तो या अमेंडमेंटनी वगळला आणि ग्रुप शब्द ऍड केला. म्हणजे जो डिफेक्ट करतो, जे 2/3 जी संख्याबळ आहे, जेव्हा डिफेक्ट करते कुठल्या पॉलिटिकल पार्टीज म्हणून, तर त्याला तो ग्रुप तयार होतो. त्या ग्रुपला दोन ऑप्शन आहे, एक तर तुम्ही मर्ज व्हा किंवा इंडिपेंडंट ग्रुप करा, त्याला नाव द्या. तिसरं काहीच नाही ऑप्शन त्याला. अगदी. मग असं सगळं असताना सुनील चावके, आपल्याला काय वाटतं, म्हणजे काय होऊ शकतं बेसिकली, की वेगवेगळे पर्याय त्यांच्या समोर उपलब्ध आहेत, पण कोणता पर्याय निवडावा यावर काही निर्णय होत नाहीये, संभ्रमावस्थेत आहे शिंदे ग्रुप? नाही, सुनील चावकेने बोलायच्या अगोदर एक तुम्हाला सांगतो, एक फक्त मला असं वाटतंय की तो ग्रुप जो काही नाव घेईल, तो दुसरा ग्रुप जो आपला क्लेम स्टेक करेल की आम्हाला गव्हर्नमेंट फॉर्म करायचं आहे. आता गव्हर्नमेंट जेव्हा फॉर्म करायची वेळ येईल, ज्या पॉलिटिकल पार्टीजवळ सगळ्यात जास्त म्हणजे ज्या समीकरणाजवळ सगळ्यात जास्त संख्याबळ आहे त्याला कॉल करतील, त्यावेळेस हा सगळा इश्यू येईल. हे सगळं आता कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस याच्यानंतर येणार आहे. एकापेक्षा एक अडचणी, अभूतपूर्व अडचणी येणार आहे आपल्याकडे आता. एक म्हणजे पक्षातली, दुसरी म्हणजे गव्हर्नमेंट फॉर्मेशनची, आणि इमिडिएटली समजा अनस्टेबल जर गव्हर्नमेंट आहे तर इट्स अ फिट केस फॉर डिक्लेरेशन ऑफ स्टेट इमर्जन्सी. पण मला आवडत नाही की कोणी डिक्लेरेशन ऑफ स्टेट इमर्जन्सी मध्ये गव्हर्नमेंट इतक्या लवकर तयार होतील.
म्हणजे राष्ट्रपती शासन लागू होण्याची शक्यता का दिसत नाही होत? अनस्टेबिलिटी राहिली, स्टेबिलिटी जर नाही आहे अगदी तर मग काय होईल की राष्ट्रपती राजवटी, राष्ट्रपती राजवटीनंतर इलेक्शन. पटकन माझ्या प्रश्नाला विचारलेल्या थोडक्यात उत्तर देता येईल सुनील चावकेची, वेळ फार कमी आहे, बोला. नाही, एकतर काय आहे की बच्चू कडू असो की राज ठाकरे असो, या दोघांच्याही पक्षाला जर विलिनीकरण करावं लागणार असं अनिवार्य असेल तर या दोघांनाही लॉटरी लागणार आहे, राजकीय मोठी लॉटरी. म्हणजे ज्यांचा एक आमदार 2 आमदार असलेल्या पक्षाला एकदम 30-40 आमदार मिळणार आहे, 40 पेक्षा जास्त आमदार मिळणार आहे आणि त्यांचं ते डिक्टेट करणार आहे राजकारण महाराष्ट्राचं. तर आणि त्याच्या बदल्यात एकनाथ शिंदेना काय मिळणार आहे तर राज ठाकरेंचं हिंदुत्व, हनुमान चालिसा आणि आपलं अस्तित्व टिकवण्याची संधी. तर हे जे आहे ही जी देवाणघेवाण होणार आहे, हा जो व्यवहार आहे तो कोणाच्या पथ्यावर पडतो त्यानुसार हे सगळं होणार आहे. पहिली गोष्ट तर हे अशा प्रकारचं विलिनीकरण करावं लागते, हे 2-3 दशकांपासून कधीच घडलेलं नाही आहे, ही नवीन गोष्ट आहे. म्हणजे भारताच्या राजकारणासाठी देखील ही नवीन गोष्ट ठरावी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यामुळे म्हणजे उद्धव ठाकरे आगीतून फोपाट्यात असा एकनाथ शिंदेचा प्रवास होणार आहे का याच्यामुळं, हा देखील एक प्रश्न आहे. आणि यांना जर संजय राऊतांनी असं विधान केलं असेल की राज ठाकरेंचा मुख्यमंत्री झालेला आम्हाला आवडेल, तर त्यामध्ये एक आपला पराभव मान्य करणे आणि दुसरी गोष्ट ठाकरे कुटुंबातच शिवसेनेचं अस्तित्व कायम राखणे, अशा 2 गोष्टी दिसतात. अगदी खूप धन्यवाद. दोघेही मान्यवर आमच्याशी चर्चेत सहभागी झाले, विश्लेषण केलं. अर्थात या महाराष्ट्राच्या पेचप्रसंगात सध्या मात्र काहीही ठामपणे आपल्याला सांगता येत नाही की नेमकं काय होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये कोणते महत्वाचे मुद्दे हे पुढे येतात त्यावर बरंच काही महाराष्ट्राचं राजकारण आणि त्यातली गुंतागुंत ही अवलंबून आहे. अर्थात ही गुंतागुंत लवकर सोडली जावी आणि हे संपूर्ण एक सरकार पुन्हा एकदा कामाला लागावं आणि मंत्री आणि आमदारांनी पुन्हा एकदा कार्यभार सांभाळून जनतेचं हित त्यांनी लक्षात घ्यावं, यासाठी सुद्धा एक मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. खूप धन्यवाद सर्वांचे. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.